ठीक आहे. आता आपल्याला इव्हिडन्सेस ऑफ इव्हॉल्युशन या ठिकाणी आपल्याला डिस्कस करायचं आहे. इव्हिडन्सेस ऑफ इव्हॉल्युशन म्हणजे याचा पहिल्यांदा मिनिंग लक्षात धरा अगोदर. व्हॉट इज मीन बाय इव्हिडन्सेस? इव्हिडन्सेस मीन्स पुरावे. सगळ्याला कळतंय इव्हिडन्स म्हणजे काय? पुरावे. ओके. इव्हिडन्सेस ऑफ इव्हॉल्युशन म्हणजे काय? उत्क्रांतीचे पुरावे. इव्हिडन्स म्हणजे पुरावे, इव्हॉल्युशन म्हणजे उत्क्रांती. तर लास्टच्या लेक्चरमध्ये आपण उत्क्रांती बघितलं होतं. व्हॉट इज मीन बाय इव्हॉल्युशन? द ग्रॅज्युअल चेंज ऑकरिंग इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम फॉर ए लॉंग ड्युरेशन इज कॉल्ड इव्हॉल्युशन. म्हणजे खूप कालावधीसाठी जर एखाद्या सजीवामध्ये बदल होत असेल तर त्याला आपण इव्हॉल्युशन म्हणतो. इव्हॉल्युशनमुळे काय होतं? इव्हॉल्युशनमुळे न्यू स्पेसीज या ठिकाणी तयार होतात, नवीन जातीचा जन्म होतो. ओके. तर मग आता आपल्याला पुरावे दाखवायचेत आपल्याला. इव्हिडन्सेस ऑफ इव्हॉल्युशन म्हणजे एखाद्या गोष्टीची इव्हॉल्युशन झालेलं हे दाखवायचं आहे. इव्हॉल्युशन म्हणजे उत्क्रांती झाली, मग आपल्याला याचे पुरावे द्यायचे. म्हणजे फॉर एक्झाम्पल कसं, एखाद्यानं जस्ट खून केला हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग कसं म्हणणार तुम्ही त्यानं खून केला? तर लगेच तुम्हाला कळालं की बाबा नाही याच्या अंगावर रक्त आहे, म्हणजे याचा अर्थ काय? त्याच्या अंगावर रक्त आहे हा त्याचा पुरावा आहे की त्यानं खून केलेला असू शकतो. ओके. तसं इव्हिडन्सेस ऑफ इव्हॉल्युशन म्हणजे उत्क्रांतीचे आपल्याला पुरावे सांगायचे आहेत. आता पुरावा कुठला सांगायचा आहे? की एक तर त्याचा पूर्वज एकच असायला पाहिजे. कळालं? कारण इव्हॉल्युशनमध्ये काय होतं, पूर्वज एक असतो त्यापासून वेगळे सजीव निर्माण होतात. आता बघितलं आपण फॉर एक्झाम्पल आपलाच विचार केला ॲनिमलचा. आता आपण ह्युमन बघा, आपण कोणापासून तयार झालेलो आहे? समुद्रामध्ये एका छोट्याशा जीवापासून आपण तयार झालेलो आहोत. ओके. म्हणजे त्यापासून इव्हॉल्युशन होत गेलं आणि आपण ह्युमन बिईंग्स तयार झालो. ओके. म्हणजे आपण ह्युमन तयार झालो. मग आता इव्हॉल्युशन हे आपलं इव्हॉल्युशन आहे. मग याचा पुरावा काय? तर याचा पुरावा आपण दोन पद्धतीने सांगू शकतो. एक म्हणजे आपला पूर्वज एकच असायला हवा. ओके. आपला पूर्वज काय असायला हवा? एक असायला हवा. किंवा आपण तयार होण्यासाठी खूप सारे वर्ष लागलेले असायला हवे. हे दोन पुरावे सांगायचे. म्हणजे आपण जे घडलो तर आपल्यामध्ये जी डेव्हलपमेंट झाली ते डेव्हलपमेंट होण्यासाठी खूप वर्ष लागले. जर खूप वर्ष लागत असतील तर म्हणजे हा काय? लॉंग ड्युरेशन काय? हा म्हणजे जास्त कालावधी. हा एक पुरावा आहे. कोणाचा? इव्हॉल्युशनचा. दुसरं काय सांगायचं? की आपला पूर्वज एकच असायला पाहिजे. म्हणजे जे काही सजीव आहेत त्यांचे पूर्वज एकच असायला हवे. मग पूर्वज एक आहे याचा अर्थ काय? दोन सजीव कसं काय तयार झाले? याचा अर्थ दोन सजीव तयार होण्यामागचं कारण इव्हॉल्युशन आहे, उत्क्रांती. हळूहळू त्या प्राण्यामध्ये थोडा बदल होत गेला आणि वेगळे या ठिकाणी सजीव तयार झाले. म्हणजे आपल्याला दोन पद्धतीने सांगायचे. असे आपल्याला इव्हिडन्सेस ऑफ इव्हॉल्युशन बघायचे आहेत आपल्याला, पुरावे. तर असे आपल्याकडे टोटल 6 पुरावे आहेत, पण आज आपण 2 पुरावे बघणार आहोत इव्हिडन्सेस. तर पहिला बघा मॉर्फॉलॉजिकल इव्हिडन्सेस. ओके. बघा पहिला आपल्याला बघायचं या ठिकाणी मॉर्फॉलॉजिकल इव्हिडन्सेस. मॉर्फॉलॉजिकल म्हणजे काय? आता मॉर्फॉलॉजिकल म्हणजे बाह्यरूपी आहे. इव्हिडन्स म्हणजे कळालं तुम्हाला? व्हॉट इज मीन बाय इव्हिडन्स? इव्हिडन्स म्हणजे पुरावे. ओके. तर मॉर्फॉलॉजिकल इव्हिडन्स म्हणजे तुम्ही प्राण्यांच्या बाह्यरूपावरून असं सांगू शकता की यांचा पूर्वज एकच होता. प्राणी तर वेगळे आहेत परंतु त्यांचा पूर्वज एक आहे. सगळ्याला कळते ना मी काय सांगतोय? प्राणी वेगवेगळे आहेत परंतु त्यांचा पूर्वज एक आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला? त्यांच्यामध्ये काय झाली? उत्क्रांती झाली, त्यांच्यामध्ये इव्हॉल्युशन झालं. ओके. म्हणजे एक लक्षात धरा, त्यांचा जर पूर्वज एक असेल तर हा कोण आहे? त्यांचा इव्हिडन्स आहे, पुरावा आहे की हा उत्क्रांतीचा पुरावा आहे. कारण पूर्वज एक आहे, याच्यापासून दोन सजीव तयार झाले. तर आपल्याला मॉर्फॉलॉजिकल इव्हिडन्स बघायचे. त्यांच्या बाह्य रूपावरून जेवढे काही सजीव आहेत त्यांचे बाह्य रूप आपण ऑब्झर्व करायचे आणि त्यांच्या बाह्य रूपामध्ये जर सिमिलरिटी आढळून आली. सिमिलरिटी म्हणजे काय? सारखेपणा. मग दोघांमध्ये सारखेपणा कधी असतो? दोघांमध्ये सारखेपणा कधी असतो? त्यांचा पूर्वज एक असेल तर त्यांच्यामध्ये सारखेपणा असतो. कारण आता कसं तुम्ही म्हणता, साधी एक एक्झाम्पल बघा. बहीण भावामध्ये बघा. ओके. सिस्टर आणि ब्रदर्समध्ये काय असतं? सिस्टर ब्रदर्समध्ये, बहीण भावामध्ये ते दोघं दिसायला सारखे असतात. का दिसायला सारखे असतात? कारण त्यांचे आईवडील एक असतात म्हणून ते सारखे दिसतात. मग कुठलेही जर प्राणी, ॲनिमल्स, त्यानंतर प्लांट्स जर सारखे असतील त्याचा अर्थ ते कोणापासून तयार झालेले आहेत? एकाच पूर्वजापासून तयार झालेले आहेत. ओके. म्हणजे याचा अर्थ हा काय? पुरावा आहे. आता बघा मॉर्फॉलॉजिकल इव्हिडन्समध्ये बघूत आपण. पहिला पॉईंट रीड करा या ठिकाणी. व्हेरियस सिमिलरिटीज लाईक स्ट्रक्चर ऑफ माउथ म्हणजे बघा तोंडाचा आकार. या चित्रामध्ये बघा आता वेगळे ॲनिमल दिलेले तिन्ही ॲनिमल सारखे आहेत का? नाही. तिन्ही ॲनिमल्स वेगळे आहेत परंतु त्यांचं स्ट्रक्चर ऑफ माउथ म्हणजे तोंडाचा आकार बघा. जवळपास तुम्ही तोंडाचा आकार बघितला तर या ठिकाणी बघा याच्या तोंडाचा आकार बघा, याच्या तोंडाचा आकार बघा आणि या ॲनिमलच्या तोंडाचा आकार बघा. ओके. स्ट्रक्चर ऑफ माउथ यांना जवळपास तुम्हाला सारखं दिसतं, एक्झॅक्ट सारखं नाही. ओके. देर इज अ सिमिलरिटी. आफ्टर दॅट पोझिशन ऑफ आईज.
त्यानंतर त्यांचे डोळे बघा, यांच्या डोळ्याकडे जरी बघितलं तर आपल्याला काय होतं बघा, त्या व कान आहेत, त्या कानाच्या खाली त्यांचे डोळे आहेत, म्हणजे पोझिशन, म्हणजे त्या प्राण्यांच्या डोळ्यांचं स्थान कुठं आहे, तर त्यांच्यामध्ये सुद्धा सिमिलरिटी आहे. ओके. स्ट्रक्चर ऑफ नॉस्ट्रिल्स, म्हणजे त्यांच्या नाकाचा आकार बघा, नाकाचा सगळ्यांच्या नाकाचा आकार जवळपास सारखा आहे. इयर पिन्ना, म्हणजे त्यांचे कानं बघा, कानं सुद्धा सारखे आहेत. अँड थिकली डिस्ट्रीब्युटेड हेअर्स, थिकली म्हणजे एकदम काय म्हणतो आपण त्याला, दाट. डिस्ट्रीब्युटेड हेअर्स म्हणजे एकदम त्यांच्या अंगावर दाट केस दिसतात. ऑन बॉडी आर सीन इन ॲनिमल्स. ओके, म्हणजे एक कळालं तुम्हाला, या ॲनिमलचं डोळ्यांचं स्थान सारखं आहे, यांचे कानं सारखे आहे, त्यांचं तोंड सारखं आहे. ओके, दॅट इज दे ह्या सिमिलरिटीज. ओके, त्यांच्यामध्ये काहीतरी सारखेपणा आहे. याचा अर्थ सारखेपणा कोणामध्ये असतो, यांच्यामध्ये सारखेपणा आहे. याचाच अर्थ असा आहे की ते एकाच पूर्वजापासून जन्म झालेले आहेत. म्हणजे मला सांगा आता, एकच सजीव आता वेगळे प्राणी तयार झाले, तिन्ही प्राणी वेगळे आहेत, म्हणजेच काय झालं तुमचं इव्हॉल्युशन, म्हणजेच उत्क्रांती झाली. कळतंय तुम्हाला, म्हणजे प्राण्यांच्या बाह्य रूपामध्ये आपल्याला सिमिलरिटी आढळून येते, म्हणून आपल्याला असं कळतं की त्यांचे पूर्वज एक आहेत आणि हाच त्यांचा काय आहे, एव्हिडन्स आहे की इथं यांचं इव्हॉल्युशन झालेलं आहे. हे झालं ॲनिमलच्या बाबतीत. त्यानंतर प्लांटच्या बाबतीत बघा, आता खाली त्याच्यात खाली प्लांट्स दिलेले आहेत, त्या प्लांटच्या पानांचा आकार बघा. ओके, सी इन दिस पिक्चर, या पिक्चरमध्ये बघा, यांच्या पानाचा आकार बघा कसा आहे, पानाचा आकार जवळपास सारखा आहे. पानामध्ये लिप शेप सारखा आहे, सिमिलरिटी आहे. लिप व्हेनिशन म्हणजे काय, त्या पानामध्ये असणाऱ्या आडव्या रेषा जवळपास सारख्या आहेत. लिप पेट्युअल म्हणजे यांचा देठ सुद्धा सारखा आहे. ETC occur in case of plants. This indicates that there are some similarities in those groups and hence it proves that their origin must be same and must have common ancestors. ओके, तर म्हणजे पानांचा आकार, पानामध्ये असणाऱ्या रेषा यांच्यामध्ये भरपूर तुम्हाला काय होतं, या ठिकाणी सिमिलरिटीज आढळून येते. मग सिमिलरिटी कोणामध्ये असते, यांचा अँसेस्टर्स म्हणजे पूर्वज एकच आहे, आणि जर यांचा पूर्वज एकच आहे याचा अर्थ यांचं काय झालेलं आहे, इव्हॉल्युशन झालेलं आहे. तर हा पहिला पुरावा आहे तुमच्याकडे. कुठला पहिला पुरावा, व्हॉट इज द फर्स्ट एव्हिडन्स ऑफ इव्हॉल्युशन, उत्क्रांतीचा पहिला पुरावा, मॉर्फॉलॉजिकल इव्हिडन्सेस. ओके, म्हणजे कुठले लिव्हिंग ऑर्गॅनिझम, मग ते ॲनिमल्स असतील वा प्लांट्स असतील, दे आर बॉर्न फ्रॉम, बॉर्न म्हणण्यापेक्षा त्यांची काय झालेली या ठिकाणी इव्हॉल्युशन होत गेलेली, त्यांच्यामध्ये थोडा थोडा बदल झाला आणि ते एकाच पूर्वजापासून तयार झालेले आहेत. तर सगळ्याला कळालं, पहिला एव्हिडन्स कोण आहे, मॉर्फॉलॉजिकल इव्हिडन्सेस, म्हणजे एखाद्या ॲनिमलच्या बाह्य रूपामध्ये आपल्याला सिमिलरिटी आढळून येते. वनस्पतीमध्ये सुद्धा, प्लांट्समध्ये सुद्धा त्यांच्यामध्ये आपल्याला सिमिलरिटी आढळून येते. याचा अर्थ काय, ते एकाच पूर्वजापासून तयार झालेले आहेत, आणि ते जर एकाच पूर्वजापासून तयार झालेले असतील तर हा काय एव्हिडन्स आहे, कोणाचा, इव्हॉल्युशनचा, म्हणजे उत्क्रांतीचा पुरावा आहे. सगळ्याला कळालं. उत्क्रांती म्हणजे अगोदर समजून घ्या, उत्क्रांती म्हणजे काय, म्हणजे एखादा सजीव तयार होण्यासाठी, डेव्हलपमेंट होऊन एखादा न्यू स्पेसिस तयार होण्यासाठी इट टेक्स नंबर ऑफ इयर्स, खूप वर्ष लागतात. एक किंवा यांचा पूर्वज एक असायला पाहिजेत. या दोघांपैकी एक प्रूव्ह केलं म्हणजे काय झाला, हा एव्हिडन्स ऑफ इव्हॉल्युशन झाला. तर पहिला कळाला तुम्हाला मॉर्फॉलॉजिकल इव्हिडन्सेस. आता या ठिकाणी बघा, त्याच्याच खाली दुसरा कुठला आहे, ॲनाटॉमिकल इव्हिडन्सेस. ओके, दुसरा कुठला आहे, ॲनाटॉमिकल इव्हिडन्सेस. ॲनाटॉमिकल म्हणजे काय, ॲनाटॉमिकल म्हणजे काय, आता ॲनाटॉमिकल म्हणजे शरीरशास्त्रीय, आणि इव्हिडन्सेस म्हणजे पुरावे. म्हणजे त्यांचं शरीराचं स्ट्रक्चर बघा कसं आहे, शरीराचं स्ट्रक्चर, त्यांच्यामधले बोन्स. ओके, इफ यू कॅन केअरफुली ऑब्झर्व द पिक्चर्स, या ठिकाणी 3 पिक्चर बघा. हा कोण आहे, ह्युमन हँड आहे. त्यानंतर कोण आहे, कॅट्स 4 लेग आहे. ओके, त्यानंतर कोण आहे, पॅटिगियम बॅट, आणि त्यानंतर कोण आहे, फ्लिपर व्हेल. ओके, ह्युमन हँड म्हणजे काय, माणसाचा हात. कॅट्स 4 लेग म्हणजे काय, मांजरीचा पाय. पॅटेगियम ऑफ बॅट म्हणजे काय, बॅट म्हणजे काय, वटवाघूळ, त्या वटवाघळीचा या ठिकाणी काय म्हणतो आपण, चर्मपर, म्हणजे उडण्याचा तो पंखासारखा असतं ते. त्यानंतर फ्लिपर ऑफ व्हेल म्हणजे माशाचा पर. यांच्यामध्ये बघा तुम्हाला काय होतं, जर तुम्ही बघितलं सिमिलरिटी, तर एक्झॅक्ट तुम्हाला वरच्या साईडनं जर बघितलं तर तुम्हाला सिमिलरिटी आढळून येणार नाही. ओके, देअर डोंट सीन एनी सिमिलरिटीज. सुपरफिशियल सिमिलरिटी, सुपरफिशियल म्हणजे काय, वर जर बघितलं तुम्ही, नुसतं पटकन बघितलं, सिमिलरिटी बिटवीन ह्युमन हँड, कॅट्स 4 लेग, फ्लिपर ऑफ व्हेल अँड पॅटेगियम ऑफ बॅट. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी जर तुम्ही वरून बघितलं तर तुम्हाला काही सिमिलरिटी आढळून येणार नाही. सिमिलरली यूज ऑफ ईच दोज स्ट्रक्चर इज डिफरंट इन रिस्पेक्टिव्ह ॲनिमल्स, म्हणजे प्रत्येकाचा या ठिकाणी वेगवेगळा उपयोग आहे. म्हणजे माणसाच्या हाताचा वेगळा उपयोग आहे, त्यानंतर मांजरीच्या पायाचा वेगळा उपयोग आहे, वटवाघळाच्या चर्मपराचा वेगळा उपयोग आहे, माशाच्या पराचा वेगळा उपयोग आहे. परंतु ओके, हाऊएव्हर असं जरी असलं, देर इज अ सिमिलरिटी इन स्ट्रक्चर ऑफ बोन्स अँड बोनी जॉईंट्स इन ऑर्गन ऑफ ईच ऑफ दोज ॲनिमल्स. परंतु जर तुम्ही यांचं जर स्ट्रक्चर बघितलं, ते कसे एकमेकाला जॉईन झालेले आहेत, तर जॉईन होण्याचं स्ट्रक्चर बघा. या ठिकाणी या हाताचे बोटं बघा,
टप्पे टप्पे पडलेले आहेत म्हणजे अशा मण्यासारखे. त्यानंतर मांजरीच्या पायाचा खालचा आकार बघा, इथं सुद्धा एकमेकाला जॉईन झाल्यासारखे. इथं पण बघा हे तुकडे तुकडे जॉईन झाल्यासारखे, इथं सुद्धा तुकडे तुकडे जॉईन झालेले आहेत. म्हणजे याचा अर्थ काय, बोनी म्हणजे यांच्या हाडाचा जोडण्याचा जर तुम्ही आकार बघितला तर यांच्यामध्ये काय होतं तुम्हाला सिमिलॅरिटी आढळून येते. अँड दिस सिमिलॅरिटी इंडिकेट्स दॅट दोज ॲनिमल्स मे हॅव कॉमन ॲन्सेस्टर्स. कॉमन ॲन्सेस्टर्स म्हणजे काय, यांचा पूर्वज एक असायला पाहिजे. यांच्यामध्ये हाडांची जी जॉईन आहे या हाडाच्या जॉईनीमध्ये आपल्याला सिमिलॅरिटी आढळून येते आणि ही सिमिलॅरिटी आपल्याला काय दाखवते, या ठिकाणी यांचे पूर्वज एक आहेत हे आपण सांगू शकतो. कारण सिमिलॅरिटीमध्ये सारखेपणा कोणामध्ये असतो तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं, भाऊ बहीण सारखे दिसतात. याचा अर्थ काय, ते एकाच सजीवापासून तयार झालेले आहेत. ओके, एकाच पॅरेंट्सपासून. म्हणजे इथं सुद्धा यांच्या हाडाचं जर आपण स्ट्रक्चर बघितलं जॉईन होण्याचं, यांच्यामध्ये आपल्याला सारखेपणा दिसतो. यावरून आपण असं भाकीत करू शकतो, प्रेडिक्ट करू शकतो की यांचा ॲन्सिस्टर्स एकच असायला हवा. आणि यांचा ॲन्सिस्टर्स म्हणजे यांचा पूर्वज जर एक आहे तर याचा अर्थ काय, या ठिकाणी इव्हॉल्युशन झालेलं आहे. तर आज आपण 2 इव्हिडन्सेस ऑफ इव्हॉल्युशन बघितले. कोणकोणते, मॉर्फॉलॉजिकल इव्हिडन्सेस म्हणजे एखाद्या ॲनिमलच्या बाहेरच्या रूपावरून सिमिलॅरिटी आढळून येते बाहेरच्या रूपामध्ये, याचा अर्थ त्यांचा ॲन्सेस्टर्स एकच आहे. दुसरी गोष्ट, ॲनाटॉमिकल इव्हिडन्सेस म्हणजे शरीरशास्त्रीय पुरावे. त्यांच्या हाडामध्ये आपल्याला हाडाच्या जॉईनिंगमध्ये सिमिलॅरिटी आढळून येते, याचा अर्थ यांचा पूर्वजसुद्धा एकच आहे. म्हणजेच यांच्यामध्ये काय झालेलं आहे, इव्हॉल्युशन झालेलं आहे. तर आपण इव्हिडन्सेस ऑफ इव्हॉल्युशन 2 बघितले, मॉर्फॉलॉजिकल इव्हिडन्सेस अँड ॲनाटॉमिकल इव्हिडन्सेस. ओके, थँक्यू.